नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म सक्सेस एज करिअर अकॅडमी मध्ये, अर्थात आपल्या शिकामध्ये. तर काल आपण दिनदर्शी घेतला प्रकार नंबर 1 वार शोधणे आपण पूर्णपणे बघितलं आहे. त्याची जे काही पद्धत आहेत, जे काही गरजेचे कन्सेप्ट आहे, सगळ्या गोष्टी आपण काल बघितल्या तर विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर आजचा राहिलेला प्रकार नंबर 2 आपण इथं बघून घ्यायचा विद्यार्थी मित्रांनो. तर चला वेळ न घालवता प्रकार नंबर 2 ला हात घालूयात. प्रकार नंबर 2 मध्ये काय आहे, वय काढणे. आपल्याला वय काढायचे आहे. चला बघा, तर वय काढताना काही ठराविक गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता वय काढताना काय माहित असणं गरजेचं आहे, जेव्हा आपण वय काढतो म्हणजे समजा एखादा ठराविक गोष्ट दिली असेल. आता बघा, जर समजा 1 जानेवारी 2024 हा काही काळ दिलेला असेल. ठीक आहे, 1 जानेवारी 2004 पासून 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत त्याचं वय काय होईल. म्हणजे 1 जानेवारी 2024 ला एखादा ठराविक व्यक्ती जन्मलेला आहे, ते बाळ जन्मलेलं आहे. त्या बाळाचं 1 फेब्रुवारी 2026 पर्यंत वय किती होणार हे आपल्याला काढावं लागतं. म्हणजे या पद्धतीने आपल्याला वय शोधावं लागतं. तर हे वय काढण्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, काय असतं, अगोदर तुम्हाला दिवसातून दिवस मायनस करावं लागतात. मग त्यानंतर तुम्हाला महिन्यातून महिने मायनस करावं लागतात आणि वर्षातून वर्ष आपल्याला काय करावं लागतं, वजा करावं लागतं. विद्यार्थी मित्रांनो, काय दिलं आहे, वय काढताना दिवसातून दिवस, महिन्यातून महिने आणि वर्षातून वर्ष आपल्याला वजा करावं लागतो. ठीक आहे, कळलं विद्यार्थी मित्रांनो. मात्र एखाद्या वेळेस कसं असेल, आता बघा, आता या ठराविक गोष्टीमध्ये जर मी इथं काय घेतलं, इथं 5 घेतलं. ठीक आहे, आता यामध्ये बघा, मोठ्या लहान संख्येमधून मोठी संख्या जर आपल्याला वजा करायची आहे तर अशा वेळेस काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, अशा वेळेस आपल्याला बाकी घ्यावं लागेल. आपण नॉर्मली वजा बाकीमध्ये आपल्या काय करतो, आपण हातचा घेतो. तर मग यामध्ये हातचा घेता येईल का विद्यार्थी मित्रांनो. आपण नॉर्मल इथं बेरीज वजाबाकी करतोय का, यामध्ये वर्षांची आपण बेरीज वजाबाकी करतो. तर यामध्ये हातचा काय घ्यावा लागणार आहे, जो काही महिना आहे, राहिलेला जो काही महिना दिसतो त्या महिन्याचे दिवस तिथे ऍड करावं लागणार विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे हातचा घ्यावा लागणार आहे. म्हणजेच आता यामध्ये बघा, फेब्रुवारी जो काही महिना आहे, आता 2026चा जो काही फेब्रुवारी महिना असेल तो साधारण वर्ष आहे. तर फेब्रुवारी महिन्याचे आपल्याला दिवस किती असणार आहेत, तर फेब्रुवारी महिन्याचे दिवस असणार आहेत 28. तर ते 28 दिवस ह्या ठराविक 5 मध्ये ऍड करावं लागतील. ठीक आहे, माफ करा, आपल्याला फेब्रुवारी नव्हतं घ्यायचं, जानेवारी घ्यायचं होतं. ठीक आहे, तर हा जानेवारी महिना आहे. हा जानेवारी महिन्यामध्ये काय करावं लागणार आहेत, जानेवारी महिना असतो 31 दिवसांचा, तर ते 31 दिवस त्यामध्ये ऍड करावं लागतील अशा पद्धतीनं. आणि मग 31 दिवस ऍड केल्यानंतर इथं काय येईल मग विद्यार्थी मित्रांनो, इथं काय येईल, ऑलरेडी 31 आणि तो 1 दिवस म्हणजे 32. मग आता जानेवारी महिना आपण त्यामध्ये ऍड केला तर मग आता कोणता महिना राहील आपल्याकडे डिसेंबर महिना राहील. मग आपण इथे डिसेंबर लिहून घ्यायचं आणि त्याच पद्धतीनं आपला जो काही वर्ष होता तो वर्ष होता 2024. 2024चा जानेवारी महिना आपण इथं ऑलरेडी ह्या तारखेमध्ये ऍड करून घेतला. तर आपला राहिलेला मग वर्ष कोणता होईल, तर मागचं वर्ष चालला जाईल. म्हणजेच आपलं 2023 तिथं आपलं चाललं जाईल विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनं हातचं घ्यायचं आहे. कळलं असेल सगळ्यांना. म्हणजे दिवस कशा पद्धतीने ऍड केले, मग महिना कसा आपण तिथं मायनस केला आणि वर्ष कशा पद्धतीने मायनस केलं, ह्या पद्धतीनंच आपण वय काढताना आपल्याला ह्या प्रोसेसला फॉलो करायचं आहे. चला, तर वेळ न घालवता आपण पहिला क्वेश्चन बघून घेऊ. तुम्हाला सगळ्यांना कळलं असेल कशा पद्धतीने आपल्याला वर्ष फाइंड करायचे आहेत. चला, तर पहिला क्वेश्चन बघा, काय म्हटलं आहे, विशालचा जन्म 23 एप्रिल 1996 ला झाला, तर 13 डिसेंबर 2016 ला त्याचे वय किती, आपल्याला वय काढायचं आहे. तर चला, अगोदर काय करायचं आहे, वर्ष एका जागी वर्ष मांडून घ्यायचे आहेत 2016 आणि इथं काय आहे 1996. ठीक आहे, मग काय करायचं आहे, मग महिने इथं काढून घ्यायचे. डिसेंबर महिना म्हणजे 12वा महिना येईल आणि त्यामध्ये एप्रिल महिना म्हणजे 4था महिना येईल. ठीक आहे, आता मग काय करायचं आहे, दिवस इथं काढून घ्यायचे आहेत. चला, इथं 13 आहे आणि तिथं किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 23 आहे. चला, आता याची करायची आहे वजाबाकी. बघा, आता बघा, आता मी जातो, अगोदर काय करू, आपण उजवीकडून डावीकडे येतो. आता 13 मधून 23 आपण घेऊ शकतो का विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण डायरेक्ट घेऊ शकतो का. तुम्हाला सांगितल्यानुसार जर आपल्या लहान संख्येमधून मोठी संख्या आपण वजा करत असू तर हातचं घेतो, तर आपल्याला इथं हातचा काहीतरी घ्यावं लागेल. मग हातचा काय येणार आहे, तर मागचा जो काही महिना आहे तो महिना आपल्याला हातचा घ्यावा लागणार आहे.
आता महिना कोणता आहे? डिसेंबर, 12वा महिना. मग हा 12वा महिना आपल्याला यामध्ये ऍड करून टाकायचा आहे. तर 12वा महिन्यामध्ये दिवस किती असतात? डिसेंबर महिन्यात असतात 31 दिवस. ठीक आहे. मग हा आपण हातचा घेतल्यानंतर इथचा काय होईल? इथचा एक मायनस होऊन जाईल, म्हणजे इथं येईल फक्त नोव्हेंबर महिन्यापर्यंत. म्हणजेच आपला जो काही डिसेंबर महिना आपण तिकडे नेला आणि इकडे राहिला आपला 11वा महिना म्हणजे नोव्हेंबर महिनाच राहिला. अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. कळलं सगळ्यांना? आता बघा 31 मध्ये 13 घेतल्यावर काय होतील? ते होतील 34 आणि हे होतील 44. ठीक आहे. किती होणार? तर 44. मग आता 44 मधून आपण 23 मायनस करू शकतो का? तर आपण 23 मायनस करू शकतो. तर आपलं 4 मधून 3 गेल्यानंतर 1 राहिला आणि 4 मधून 2 गेल्यानंतर राहिले 2, म्हणजे 21 आपले दिवस बाकी राहिले. ठीक आहे. चला आता आता आपण काय करायचं आहे? महिन्यातून आपण महिना मायनस करून टाकायचा आहे. 11 मधून 4 गेल्यानंतर किती राहणार विद्यार्थी मित्रांनो? तर 7 महिने आपले इथं बाकी राहतील. यामध्ये 2016 मधून 1996 मायनस केले तर किती राहिले विद्यार्थी मित्रांनो? तर तिथं राहतील 20. म्हणजे त्याचं जर वयाचा विचार केला आपण तर वय किती निघणार आहे मग विद्यार्थी मित्रांनो? तर त्याचं वय निघणार आहे 20 वर्ष 7 महिने 21 दिवस. तर यामध्ये दिसतं का? 20 वर्ष 7 महिने 20 दिवस दिसत आहे. ठीक आहे. आपल्याला किती काढले आपण? 23 13 बरोबर आहे. म्हणजे किती आहे? 20 वर्ष 7 महिने आणि 21 दिवस आले पाहिजे होते, पण आपले अजून इथं ऑप्शन मध्ये दिसत नाही, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही हे उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? चला एकदा अजून पुन्हा एकदा बघून घ्या कोणत्या पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं आहे. ठीक आहे. वर्षातून आपण वर्ष मायनस करायचे, महिन्यातून महिना मायनस करायचा आणि दिवसातून दिवस मायनस करायचे. जर हातचे घ्यायचे असेल तर आपण मागचा जो काही महिना असेल तो महिना घ्यायचा. जर वर्ष आपला महिना जर मायनस होत नसेल हातचा घ्यायचा तर वर्ष आपण हातचा घ्यायचा. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ. क्वेश्चन क्रमांक 2 काय म्हटलंय विद्यार्थी मित्रांनो? सीमांचा जन्मदिवस 21 जून 1992 आहे. तर 21 मे 1919 रोजी कोणता दिवस येईल? तर मोठी जे काय आहे त्याचं वर्ष लिहून घ्यायचं, मग याचं वर्ष लिहून घ्यायचं, त्यानंतर त्याचा महिना लिहून घ्यायचा. मे महिना म्हणजे 5वा महिना. ठीक आहे. त्यामध्ये जून महिना म्हणजे 6वा महिना. त्यानंतर दिवस लिहून घ्यायचा आहे हा 21 आणि इथं किती आहे? 21. ठीक आहे. दोन्ही जागी 21 आहेत. बघा आता काय करायचं? याला मायनस करायचं. आता बघा 21 मधून 21 जातील म्हणजे ते 0. ठीक आहे. आता बघा 5व्या मधून 6 म्हणजे लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची आहे. यामध्ये हातचा घ्यावा लागणार आहे. तर यामध्ये हातचा घेण्यासाठी आपलं डायरेक्ट वजा होणार नाही. मग हा जो काय 2019 आहे ना विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये महिने किती असणार आहेत? 12. तर मी हे 12 महिने इथं ऍड करून टाकतो आणि इथं काय करतो? 2018 घेतो. म्हणजे हा 2019 वर्ष मी इथं पूर्ण 12 महिने तिथं ऍड करून घेतले. मग आता 12 आणि 5 17. 17 मधून 6ला आपण जर मायनस केलं तर उत्तर काय येणार आहे? 11 आपलं उत्तर येणार आहे. येईल विद्यार्थी मित्रांनो? 17 मधून 6 गेल्यावर 11 येईल. बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं? आता 2018 मधून आपल्याला 1992 आपल्याला मायनस करावं लागणार आहे. ठीक आहे. तर बघा 8 मधून 2 गेले राहिले 6. ठीक आहे. 1 मधून 9 गेला म्हणजे 11 मधून 9 गेले राहिले 2. ठीक आहे. हातचाला 1 यामध्ये 0 आहे. तर बघा अजून 10 घ्यावं लागतील. तर 10 मधून 10 गेले किती राहिले? 0 आणि त्या 2 मधून अजून 1 घ्यावं लागेल म्हणजे 0. म्हणजे 26 वर्ष 11 महिने हे त्याचं वय आपल्याला त्या ठराविक तारखेला निघणार आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 26 वर्ष 11 महिने. 26 वर्ष 11 महिने हे ठराविक त्या दिवशी सीमांचे वय निघणार आहे. अशा पद्धतीने आपण हे वयवारी काढायची आहे विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यांना कळलं असेल कशा पद्धतीने आपण गेलो ते? ठीक आहे. चला आवडलं असेल तर लाईक करा व्हिडिओला, कमेंट करत जा व्हिडिओला. ठीक आहे. आणि चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ. क्वेश्चन क्रमांक 3 काय म्हटलंय विद्यार्थी मित्रांनो? महेशचा जन्म काय म्हटलं 19 नोव्हेंबर 1981 ला झाला असेल तर तो कोणत्या दिवशी 24 वर्ष 3 महिने आणि 15 दिवसांचा होईल? आता आपण ठराविक काय करतो? तो आपण वर्ष काढण्यासाठी एका मोठ्या वर्षातून लहान वर्ष मायनस करून आपण काय करतो? तो तर वय काढत होतो. आपल्याला वयवारी सांगितली आहे, जन्म सांगितला आहे, आपल्याला जे काही वर्ष होईल तेवढ्या दिवसानंतर ते काढायचे आहे. तर मग यामध्ये काय करावं लागेल? ज्या दिवशी त्याचा जन्म झाला म्हणजेच 1981 वर्ष लिहिलं, 11वा महिना लिहिला आणि 19 तारीख लिहिली.
यामध्ये काय केलं आपण, जर त्याचं वय ऍड केलं किती वर्षाचा झाला, तर त्या ठराविक जी काही तारीख होईल त्या दिवशी येणारी ती आपल्याला मिळू शकते. तर आपण लिहू काढून घ्यायचं. चला बघा, 24 वर्ष आपण इथं ऍड करून घ्यायचे आहेत. त्यानंतर 3 महिने इथं ऍड करायचे आहेत आणि काय करायचे आहेत, 15 दिवस इथं ऍड करायचे आहेत. चला आता बघा, आपण उजवीकडून डावीकडे जायचं आहे. 19 आणि 15, चला काय होणार, 19 + 15 म्हणजे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, इथं 9 आणि 5 किती होणार, 4, हातचाला 1 आणि हे किती होणार विद्यार्थी मित्रांनो, इथं होणार 3. आता 34 हे जे काही दिवस आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे दिवस होतील का, मला सांगा, हे दिवस होणार आहेत का, ते दिवस यामध्ये 30 दिवस घेतो, 4 दिवस इथं लिहून घेतो, ठीक आहे, आणि इथं किती किती देतो मी, इथं 30 दिवस देतो, म्हणजे 1 महिना इथं अजून पुन्हा ऍड करून घेतो. ठीक आहे, आता 11 + 4 म्हणजे किती होणार विद्यार्थी मित्रांनो, 11 + 4 15 म्हणजेच आपला 12 महिन्याचा वर्ष असतो. मग आपला 12 म्हणजे 12 महिने आपण इकडे घेऊन टाकू आणि जे काही राहिलेले किती आहेत, 3 महिने आहेत, त्या 3 महिने मी इथे देऊन टाकतो. ठीक आहे, आता बघा, हा 12 महिन्याचा 1 वर्ष मी अजून पुन्हा इथे ऍड करून घेतो. मग आपण 81 मध्ये आपण जर 25 ऍड केलं तर किती येतात विद्यार्थी मित्रांनो, 81 मध्ये 25 जर ऍड केले तर किती येतात, 81 मध्ये 25 म्हणजे 5/2006 म्हणजेच तिसरा महिना, 4 तारीख तिसरा महिना म्हणजे 4 मार्च 2006 आपलं हे काय उत्तर येणार विद्यार्थी मित्रांनो. ह्या पद्धतीनं आपण हे उत्तर फाइंड करायचं आहे. कळलं सगळ्यांना कशा पद्धतीने गेलं. जर आपल्याला वर्ष काढायसाठी आपण काय करतो, वजाबाकी करतो आणि वर्ष जर ऍड करायची, तारीख काढायची असेल तर त्यामध्ये ऍडिशन करावं लागेल. अशा पद्धतीनं जावं लागेल. आता मी यामध्ये काय केलं होतं, ह्या दिवसांची ऍडिशन केली, 34 आली, पण 34 दिवसांचा एकही महिना नसतो. मग मी महिना घेतला 30 दिवसांचा, ठीक आहे, असूम केलं 30 दिवसांचा, मग 4 दिवस मी इथं ठेवले. ठीक आहे, मग आता जो काही 30 दिवस होते ते मी इकडे ऍड केल्यावर तो महिना मी टॅली केला, मग हा महिना इथं ऍड केला, मग 11 ऑलरेडी होते, त्याच्यामध्ये 4 महिने अजून ऍड झाले, म्हणजे किती झाले, 15 महिने. पण आपला वर्ष असतो 12 महिन्याचाच, म्हणून मी राहिलेले जे काही 15 मधले 3 महिने आहेत ते 3 महिने इथे ठेवले आणि 12 महिन्याचा जो काही 1 वर्ष आहे तो मी इथे ऍड केला, म्हणजे 25 वर्ष ते ऍड झाले आणि त्याची ऍडिशन केल्यानंतर 2006 इतकी आली, म्हणजे तिसरा महिना 4 दिवस आणि 2006 म्हणजे आपली 4 मार्च 2006 आहे आपलं उत्तर आलं विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण ती तारीख फाइंड केली. कळलं असेल सगळ्यांना. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ. बघा, अकोला पोलीस शिपाईसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. चला क्वेश्चन बघून घेऊ. काय म्हटलं आहे, प्रवीणचा जन्म दिनांक ह्या ठराविक तारखेला झाला तर त्याचे ह्या ठराविक तारखेला वय किती हे आपल्याला शोधायचं आहे. चला तर आपण काढू शकतो. वय काढायचं आपल्याला, तर मोठी आपल्याला तारीख घ्यावं लागेल अगोदर, 2020. ठीक आहे, 4था महिना 2रा दिवस. ठीक आहे, आपल्याला किती तारीख घ्यायची आहे, 1969 महिना 7वा आणि 20 तारीख. ठीक आहे, आता काय करावं लागेल आपल्याला, निगेटिव्ह करावं लागेल. आता लहान संख्येतून मोठी संख्या वजा करायची आहे, म्हणजेच आपल्याला हा महिना इथे ऍड करायचा आहे. 4था महिना म्हणजे एप्रिल, म्हणजे 30 दिवस. ठीक आहे, इथे राहतील मग 3 राहतील. मग ठीक आहे, 32 मधून 20 गेल्यानंतर किती राहतील, इथं 12 राहतील. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, आता बघा यामध्ये जर आपण विचार केलं तर 3 मधून 7 जाऊ शकत नाही, म्हणजेच आपल्याला ह्या वर्षातून काय करावं लागणार आहे, 12 महिने इथे ऍड करावं लागणार आहेत आणि इथं काय येईल मग 2020च्या जागी काय येणार आहे तर 2019, कारण की 1 वर्ष आपण तिकडे पूर्ण घेतलेलं आहे. ठीक आहे, हातचं घेतलेलं आहे. मग आता 12 आणि 3 किती होणार, 15. 15 मधून 7 गेले तर 8 राहतील आणि 2019 मधून 69 जर गेले तर किती होतील विद्यार्थी मित्रांनो, तर आणि ते 20 म्हणजेच 50. ठीक आहे, म्हणजेच आपलं उत्तर काय विद्यार्थी मित्रांनो, 50 वर्ष 8 महिने 12 दिवस. ठीक आहे, 50 वर्ष 8 महिने 12 दिवस. 2020 पर्यंतच म्हटलं आहे ना, 69 89 99 30, ते 50 वर्षच पाहिजे होतं. 50 वर्षे 8 महिने 12 दिवस इतकं आपलं ते वय निघायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आलं आहे बरोबर, बरोबरच तर आहे. मग कुठं प्रॉब्लेम गेली, सगळं बरोबर आहे. मला वाटलं क्वेश्चनचा चुकीचा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे उत्तर आपलं 50 उत्तर एकदम बरोबर आहे आपलं. 50 वर्ष 8वा महिना आणि 12 दिवस इतकं टाइम झालेला पाहिजे. त्यामध्ये ते उत्तर दिसत नाहीये, म्हणजेच हा क्वेश्चन मला वाटतं हॅश झालेला असेल.
रद्द झालेला असेल विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. पण आपण काढलेलं आहे, या पद्धतीने आपल्याला काढायचं होतं. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ. पुढचा क्वेश्चन आहे नंदुरबार पोलीस चालकासाठी, ठीक आहे. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही. बघा, नंदुरबार पोलीस चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे. काय म्हटलं आहे, राजेशचा जन्म 15 मे 1989 ला झाला असेल तर त्याचे 25 ऑक्टोबर 2023 ला वय किती? मोठी तारीख लिहून घ्यायची आहे. अगोदर वर्ष येईल, महिना काय आहे, ऑक्टोबर महिना, म्हणजे कोणता महिना येईल, 10वा महिना येईल. त्यानंतर किती तारीख आहे, तर ही आहे 25, ठीक आहे. आता कोणता आहे वर्ष, 1998 ला त्याला जन्म झाला आहे, 89 ला जन्म झाला, सॉरी. मे महिना म्हणजेच कोणता महिना येईल, 5वा महिना येईल, आणि तारीख काय होतील, 15, ठीक आहे. आपण मायनस केली. आता राहिले 10, हे राहिले 5, आणि 89 म्हणजे 23, म्हणजे 13 मधून गेले 4 राहिले, ठीक आहे. 12 मधून 9 गेले, राहिले 3 राहिले, ठीक आहे. आजचाला 1, 10 मधून 10 गेले, राहिला 0, इथे राहिला 0, म्हणजेच 34 वर्ष 5 महिने 10 दिवस, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. कळलं? अशा पद्धतीनं आपण वयवारी शोधू शकतो. सगळ्यांना कळलं असेलच. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीनं आपण सगळं दिनदर्शिकेचे सगळे प्रकार आणि सगळ्या पद्धतीचे क्वेश्चन आपण इथे घेतल्यात विद्यार्थी मित्रांनो. कशा पद्धतीनं वय काढायचं, कशा पद्धतीनं वार शोधायचे, ठीक आहे. सगळ्या पद्धतीचे ह्या वयवारी मधले आपण कन्सेप्ट घेतलेले आहेत, आणि याच्या पुढे मला तरी वाटत नाही कोणत्या पद्धतीचा क्वेश्चन येईल, ठीक आहे. आणि जर एखादा काही टॉपिक जर यामधला कोणता प्रकार वगैरे सुटला असेलच, आणि एखादा जर क्वेश्चन याची जर चान्सेस दिसले, तर आपली जे काही मॅरेथॉन बॅच असेल, रिव्हिजनचा जो काही प्रोग्राम असेल, त्यामध्ये आपण ते घेणार आहोत सिरीज, सगळी क्वेश्चनची सिरीज घेणार आहोत. पीवायक्यूची म्हणा किंवा येणारे संभाव्य क्वेश्चन म्हणा, त्याची आपण सिरीज घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर त्यामध्ये आपण ते काही क्वेश्चन जे असतील बाकी राहिले, मला वाटेल वेळेवर त्यावेळेस मी ते क्वेश्चन पण घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. तर चला पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ सोबत आणि नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत आनंदित राहा, मजेत राहा, रेग्युलर प्रॅक्टिस करत राहा विद्यार्थी मित्रांनो. आपल्या फिजिकलची प्रॅक्टिस करा, अभ्यासाची प्रॅक्टिस करत राहा, ग्रामर वगैरे पण चालू अभ्यास करत राहा. सगळ्या गोष्टींची तुम्ही अभ्यास करत राहा. येणारी आता पोलीस भरती आपल्याला सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये येणारच आहे. तोपर्यंत प्रॅक्टिस करायची आहे, आणि हाच आपला काळ आहे ज्यामध्ये आपल्याला मेहनत घ्यायची आहे. आपल्याला वर्दी ही मिळवायचीच आहे विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र.